मूल नगर परिषदेची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होऊ घातली आणि त्याच अनुषंगाने आज म्हणजे शेवटचा दिवस होता नामांकन अर्ज दाखल करायचा। आपल्या उमेदवारांसोबत विविध पक्षांनी नामांकन अर्ज दाखल केले। हीच खास बातचीत उमेदवारांसोबत आमचे प्रतिनिधींनी केली आहे, तर बघूया खास बातचीत। एकताताई समर्थ हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे। आज मला फार आनंद होत आहे की मी सर्वांनी आपल्या मधुरूपी आशीर्वाद माझ्या पाठीमागे ठेवावा। होऊ घातलेल्या 2 तारखेच्या निवडणुकीसाठी आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मूल शहराचा विकास करण्याकरिता आज 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि सर्व जनता आमच्या पाठीशी आहे, मला माहिती आहे। आम्ही 5 वर्षांमध्ये चांगलं काम करून दाखवू। धन्यवाद। शिवसेना उभाटा गटाने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहे आणि त्यांनी सुद्धा आज नामांकन अर्ज भरला आहे। आज आम्ही तहसील कार्यालय मूल येथे नगर परिषद नगरसेवक या पदाचा अर्ज नामांकन दाखल केला आहे शिवसेना उभाटा गटातर्फे। तरी पण आम्ही पक्षाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि या संधीचा आम्ही सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तुमच्यातर्फे आपण किती सीटांचा दावेदारी उमेदवारी भरले आहे? आम्ही एकूण 7 प्रभागातली दावेदारी केली आहे आणि कोणत्या ह्याच्यात पुरुष कोणत्या ह्याच्यात स्त्री असं प्रभागामध्ये सर्वच प्रभागाने आम्ही लढण्याची इच्छा होती, परंतु आम्हाला जे 7 उमेदवार त्यांचं नामांकन अर्ज भरलं आम्ही। मी प्रभाग 6 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेना उभाटा गटाकडून। मी प्रभाग 2 मधून उमेदवारी आज भरला आहे शिवसेनेतर्फे। तरी माझ्यासोबत संजय भाऊ गिरे यांच्या नेतृत्वाखाली आज मूल नगर परिषदच्या वतीनं आम्ही आज संपूर्ण शिवसेना प्रभाग 7 एकूण आम्ही लढत आहोत। ताकदीनं विजय करू आम्ही 7 उमेदवार। यावेळेस आम्हाला नगर परिषद या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी आम्ही सत्ताधारी म्हणून काम नाही करू। आम्ही गावाचा गोरगरीब जनतेचा त्यांच्यासाठी काहीतरी नवीन काही करण्याचा आम्ही उद्देश या ठिकाणी काम करू। निवडून आलो अथवा निवडून नाही आलो तरी पण आम्ही गोरगरीब जनतेसाठी लढू। जे महागाई वाढली आहे, जो हे चालू आहे महागाई बेरोजगारी, त्याच्यावर आम्ही नक्कीच लढण्याचा प्रयत्न करू। तशाच प्रकारे शिवसेना शिंदे गटाने सुद्धा आपले उमेदवार जाहीर केले आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे। तर शिवसेना शिंदे गटांकडून आज नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज भरलेले आहे, तर सांगा तुमचे मत। मी सौ भारती सुनील राखडे शिवसेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आज या ठिकाणी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी मी माझा नामांकन अर्ज या ठिकाणी सादर केलेला आहे। त्यासोबत आमचे नगरसेवक पदासाठी 9 उमेदवार या ठिकाणी नामांकन अर्ज सादर केलेले आहेत आणि आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आजपर्यंत लाडकी बहीण योजना राबवलेली आहे। अशा बहिणींसाठी अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि त्याच योजना घराघरापर्यंत आम्हाला पोहोचवून त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी नक्कीच निवडून आणू असं मी या ठिकाणी जाहीर करते। भारतीय जनता पार्टी का आपका पूर्ण आशीर्वाद देईल। केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि मी आमदार म्हणून या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे। आम्हाला सहकार्य करणारा नगरपालिका अध्यक्ष व नगरसेवक निवडून आले तर या मूलच्या विकासाचा झंझावात कुणीही थांबवू शकणार नाही, अन्यथा नसीब अपना अपना। भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार शेवटच्या क्षणाला जाहीर केले आणि त्याच अनुषंगाने लोकांमध्ये चर्चा होती की नेमकी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मिळेल कोणाला, आणि त्याच प्रश्नाचा उत्तर आता आपल्याला मिळालं आहे। सौ किरणताई काब्याते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि प्रचाराला आता जोरात सुरुवात होणार आहे। तोपर्यंत तुम्ही बघत राहा बिंग चंद्रपूरकर। धन्यवाद।